डोंबिवली पलावा ब्रिज लवकरात लवकर सुरू करा, ठाकरेंची शिवसेना व मनसेचे संयुक्त आंदोलन। डोंबिवली पलावा ब्रिज लवकरात लवकर सुरू व्हावा या मागणीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन्ही पक्षांनी एकत्र येत जोरदार आंदोलन केले। सरकार 7 वर्षांपासून या पुलाचे काम अपूर्ण ठेवून वेळकाढूपणा करत आहे। या पुलासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर होऊन देखील अद्याप काम पूर्ण झालं नाही। वारंवार सरकार तारीख बदलून गाजर दाखवून जनतेची फसवणूक करत आहे। याचा निषेध करण्यासाठी दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन आंदोलनाचे आयोजन केले। या ऐतिहासिक आंदोलनामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय। अनेक कार्यकर्त्यांनी येणाऱ्या काळात दोन्ही पक्षांनी श्रेष्ठ पातळीवर एकत्र येऊन युती करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। आंदोलनादरम्यान पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी सरकारवर जोरदार टीका केली आणि येत्या काळात जर पुलाचे काम त्वरित पूर्ण करण्यात आले नाही तर अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला। डोंबिवली आणि पलावा परिसरातील रहिवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी हा ब्रिज तत्काळ सुरू होणे अत्यंत आवश्यक असल्याचे दोन्ही पक्षांनी स्पष्ट केले। यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे, मनसे नेते व माजी आमदार राजू पाटील, कल्याण जिल्हा संघटक तात्या माने, कल्याण जिल्हा महिला संघटिका वैशालीताई राणे दरेकर, कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख रोहिदास मुंडे, विधानसभा संघटक सदाशिव गायकर, तालुका प्रमुख विजय भोईर, तालुका संघटक भगवान पाटील, उपतालुका प्रमुख मुकेश भोईर, मनसे प्रदेश उपाध्यक्ष दीपिका पेंडेकर, जिल्हा अध्यक्ष प्रकाश भोईर, जिल्हा संघटक हर्षद पाटील, शहर अध्यक्ष राहुल कामत, उपजिल्हा अध्यक्ष सुदेश सुडनाईक, योगेश पाटील, शहर संघटक तकदीर काळप, विधानसभा सचिव अरुण जांभळे, उपशहराध्यक्ष प्रभाकर जाधव, शहर सचिव कोमल पाटील, सर्व विभाग अध्यक्ष व शिवसेना विभाग प्रमुख, शाखा प्रमुख यावेळी उपस्थित होते। अप्रतिकपणे उद्घाटन करायला आलात का? नेमकं काय? गेल्या 7 वर्षापासून सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी सर्वसामान्य माणसाची पिळवणूक केलेली या पुलाच्या माध्यमातून तारीख पे तारीख आता 31 मेचं आश्वासन दिलं होतं की 31 मेला पूल खुला होणार आहे। आम्ही बघायला आलो आज उद्घाटन सुरू आहे का, पण इथे कोणी दिसत नाही उद्घाटनाला। म्हणजे आजची देखील तारीख त्यांनी पुढे ढकललेली आहे। म्हणजे सत्ताधारी पक्ष डोंबिवलीकरांची त्रास आणि डोंबिवलीकरांना फसवणूक डोंबिवलीकरांची करत आहे। याच्यासाठी आम्ही निषेध करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व पदाधिकारी आलो आहे। हे जे गाजर आहे ना सत्ताधारी पक्षाचे लोक जे सगळ्या लोकांना सर्वसामान्य माणसांना देत आहेत त्याच्याबद्दल त्यांना जाब विचारण्यासाठी आम्ही इथे पोहोचलेलो आहे। आणि जोपर्यंत पलावा पूल होत नाही तोपर्यंत या सत्ताधारी पक्षाच्या लोकांना शांत बसू देणार नाही असा आमचा उद्देश आहे। पाठिंबा दिलेला आहे या आंदोलनाला, म्हणजे ही मनसे आणि शिवसेनेची एक नांदी म्हणायची का? नाही, पाठिंबा नाही, पण आम्ही एकत्रित आंदोलन करतोय। आज आपण बघत असाल तर सर्व विरोधी पक्षांचे लोक एकत्र येत आहेत, मनसेचे लोक देखील एकत्र येत आहेत। अरे सर्वसामान्य डोंबिवलीकरांना त्रास होतोय, त्याच्यासाठी आम्ही सगळे विरोधातले लोक एकत्र येतोय। याचं कोणाला धडकी भरण्याचं कारण काय आहे? म्हणून माझं एवढंच म्हणणं आहे की जर चांगली कामं केली तर आम्हाला सगळ्यांना एकत्र यायची गरज पडणार नाही, परंतु या सत्ताधारी पक्षाच्या लोकांना जो सत्तेचा माज आलेला आहे तो उतरवण्यासाठी आम्हाला एकत्र यावं लागेल। भूमिका काय असणार आहे हे जर काम संत गतीने चाललं तर? दिसेल आपल्याला पुढची भूमिका। आता ब्रिजवरती तर आम्ही आज पोचलोच आहे, उद्या सत्ताधारी पक्षाच्या लोकांना दिसेल, तीव्र आंदोलन याच्यामध्ये होईल। आश्वासन सर्वसामान्य माणसांना सत्ताधारी पक्षातले लोक देत होते। आज 31 तारखेचं त्यांनी उद्घाटन करणार असं आश्वासन दिलं होतं। आम्ही बघायला आलो होतो 31 तारखेला उद्घाटन होतंय का नाही। मग राजू पाटील साहेब इथले स्थानिक मनसेचे आणि मनसेचे महाराष्ट्राचे नेते यांना आम्ही फोन केला की साहेब आम्ही या पलावा पुलासाठी आंदोलन करतोय, तुम्ही हे सामील व्हा। आणि आम्हाला आनंद होतो की मनसेचे सर्व पदाधिकारी आणि राजू शेठ इथे या आंदोलनामध्ये सहभागी झाले। आता एकत्रित मिळून सत्ताधारी पक्षाच्या लोकांना जाब विचारण्याचं काम आम्ही करतोय। आपण बघत असाल त्या पलावा पुलाचं अर्धवट काम असताना सारखं वारंवार तारखांवर तारखा देऊन जनतेची फसवणूक करून त्यांची फक्त मतं लाटण्याचं काम सत्ताधारी पक्षाचे लोक करतायत। त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही इथे उपस्थित झालेलो आहे आणि आम्ही सगळे एकत्रित इथे आंदोलन करतो। राज्यात मनसे चित्र दिसलं तर आम्हाला आनंदच होईल, परंतु ह्याचा निर्णय आमचे पक्षप्रमुख दोन्ही पक्षप्रमुख घेतील आणि पुढे जर असं झालं तर आम्हाला आनंदच होईल कार्यकर्ता म्हणून। दीपेशजीचा फोन आला की आम्ही पलावा पुलाची जी उद्घाटनाची जी तारीख दिली होती 31 मे, तर ती काय पलावा पूल चालू तर होत नाही, आम्ही पाहणी करायला येतो, तुम्ही याल का? म्हटलं आमची एक मीटिंग आहे, नक्की येऊ आम्ही। त्या अनुषंगाने आज आलेलो आहे। इथे जरी या पलावा पुलाची आम्ही पाहणी करायला आलो असो, हा पूल निवडणुकीच्या काही दिवस आधी 100% तयार होईल ही आम्हाला खात्री।
परंतु हा पूल चालू झाला तरी पुढचे प्रश्न सुटणार नाहीयेत. ट्रॅफिक अजून होणार आहे. इथे 2 पुलांचं काम चालू आहे. दुसऱ्या पुलाचा अजून काय पायपोस नाहीये कशात. तिथे पालावा जंक्शनला जी अनधिकृत बांधकाम आहेत त्याच्यावर पिलर आलेले आहेत आणि तेवढा भाग पण मला वाटतं तो तसाच ठेवलेला आहे त्यांनी. त्यामुळे तो पूल जोपर्यंत होत नाही तोपर्यंत इथला काय प्रश्न सुटणार नाहीये. तो पूल झाल्यावर पण याच्या पुढची जी लँड ॲक्विजिशन आहे ती झालेली नाहीये, तिचे पैसे दिलेले नाहीये. त्यामुळे हे पूल होतील हे फक्त यांचे टेंडर पुरते किंवा असे दिसायला होतील, याच्याने दिलासा किती मिळेल याबाबत आम्ही अजून तरी साशंक आहे. परंतु घेतलेलं काम कसं तरी एकदा पुरं होऊ देत. पुढच्या अडचणी काय आल्या कशा सोडवायच्या ते एकत्र बसून किंवा आमचे विचार जर ऐकले तर आम्ही त्यालाही मदत करायला तयार आहे. परंतु हा पूल निवडणुकीच्या 15 दिवस आधी चालू झाला येत्या महापालिकेच्या, तरी हा प्रश्न इथला सुटणार नाही याच्यावर आम्ही ठाम आहोत. आपण पैसे दाखवलेले आहेत काय त्यांना कमी पडले असेल तर म्हटलं या घ्यायला. हे दीपेची शिवसेनेचे जे सगळे गाजर वगैरे घेऊन आलेले आहेत, मला होता गाजर दाखवा. यांना गाजर काय, लोकांना त्याने गाजर दाखवलं, लाडकी बहीण योजना वगैरे आणून आणि मतं घेऊन गेलेत. निर्लज्ज झालेले आहेत ते. यांना फक्त टक्केवारीचा पैसा पाहिजे असतो. इथला या पुलाचा जो कॉन्ट्रॅक्टर आहे ठेकेदार, त्याला अजून 3 पुलांचं काम आहे. दिव्याचा पूल आहे, अजून एक पूल आहे. असा एवढा मोठा काय तो कॉन्ट्रॅक्टर दिसत नाही कामाची क्वालिटी बघून. तुम्ही बघाल कालच मान्य सुप्रीम कोर्टाने पण ताशेरे ओढलेले आहेत. जो घोडबंदर रोडचा जो टनेल होता 14,000 कोटीचा काय तर रस्ता होता, त्याचा टेंडर त्यांनी परत फेरनिविदा काढायला सांगितली. का तर L&Tने तो त्याची बोली 3,000 कोटी कमी लावली होती. 3,000 कोटी आमच्या KDMCचा एका वर्षाचा बजेट नाहीये. काय किती पैसा खायचा, किती भ्रष्टाचार करायचा याला काही लिमिट आहे ना. म्हणून त्या नोटा दाखवल्या. त्यांना कमी पडल्या असेल मला घ्या, ते काही येणार नाही, त्यांना ह्याच्याने काय फरक पडतो. महाराष्ट्र अपडेट 24 साठी शंकर जाधव, डोंबिवली.